एज्युकेशन म्हणजे त्यांनी जसं सांगितलं त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड, उद्या यांनाही असं वाटलं असतं म्हणजे आधी करायच्या आधी की बाबा मी पण कुठेतरी जाऊन जॉब करते, पण त्यांनी तसं न करता एक ब्युटी पार्लर सुरू केलं आणि ते इतक्या मोठ्या लेवलला सुरू केलं. सुरुवात केली, आता कुठपर्यंत आहे आणि कुठपर्यंत जायचं स्वप्न आहे? सुरुवात 350 स्क्वेअर फूटच्या पप्पांच्या एका रूममध्ये केली. जसं मी सांगितलं की आमचा वाडा होता आणि वाड्यात 16 रूम होते, पण वापरायला कोणच मिळत होते. माझ्या आजोबा थोडेसे फ्रीडम फायटर होते, तर एका रात्री त्यांनी मला रूम दिली नाही म्हणून मी त्यांची रूम जाळून टाकली आणि त्यांना बाहेर काढलं आणि त्या ठिकाणी मी माझं सलून चालू केलं घरच्यांच्या विरोधात. आणि तिथपासून जो सुरुवात होतो 350 स्क्वेअर फूटच्या रूमपासून जो सुरुवात झाला, त्याच्यामध्ये भरपूर अडथळे आले, पण मी कधी चिकाटी सोडली नाही, कष्ट सोडले नाही. सोबत माझ्या कालांतराने आईवडिलांनी सपोर्ट केला, प्रशांतने सपोर्ट केला आणि आज 1800 स्क्वेअर फूटच्या आपल्या 2 प्रॉपर्टीज आहेत, ज्या की अकॅडमीच्या आहेत. अस्मिता पाटे आणि प्रशांत पाटेच्या नावाने जे काही आपण आता कमवतोय, अस्मिता पाटे सलून अकॅडमीच्या याच्यावरती कमवतोय. आणि इथून पुढचा जसं की सगळ्यांनी विचारलं की कुठपर्यंत जायचं आहे, तर सांगली सारख्या ठिकाणी मला फार आनंद होतो सांगला की गेली 8 वर्ष झालं मी स्टडी करते. मी थोडासा साथीदारांना पण याविषयी बोललेली आहे की मला त्यांची मदत पाहिजे आहे. मला सांगलीमध्ये एक मोठं कॉलेज उभा करायचं आहे आणि माझी इच्छा आहे मुंबई पुण्याची सांगलीपर्यंत आलं पाहिजे. सांगलीमध्ये खूप आत्ताच्या नवीन मुली माझ्याकडे जॉईनिंग आहे, जे की बऱ्याच ग्रॅज्युएशन कंप्लीट आहेत, इंजिनियर आहेत, माझ्याकडे BC इंजिनियर, कॉम्प्युटर इंजिनियर झालेले मुली आहेत. तर अशा मुलींमध्ये सुद्धा खूप टॅलेंट्स आहेत. तर प्रत्येकाने बाहेरच का जायचं, बाहेरच्यानी सांगलीत का नाही यायचं, ही माझी जिद्द आहे. आणि नक्की मला असं वाटतं की आज महिला दिनाचा प्रोग्राम मी ठेवला, यातनं मला तेच आशीर्वाद मिळावेत. आणि मोठीची मोठी गुरुकुल म्हणा, कॉलेज म्हणा, हे सांगलीत उभारलं तर माझी जिद्द आहे. अस्मिता ब्युटी सलून तर्फे अस्मिता मॅडम त्यांचं स्वागत. निमित्त त्यांचं खूप छान आम्ही सत्कार पण करतो आणि आज मॉडेलिंगमध्ये त्यांचं खूप छान ठसा उमटलेला आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन. एक व्यक्ती अस्मिता आहे आणि तशीच ती सुष्मिता सुद्धा आहे. आम्ही दोघी सुद्धा तर भैया सगळ्यांचे आभार व्यक्त करणार आहे. थँक्यू सो मच की परत तुम्ही सगळे मला स्टेजवरती मेकअप करायला सांगितलं. धन्यवाद. जोरदार मॅडमचं स्वागत करायचं आणि ती मेकअप करते आणि मी प्रश्न विचारणार आहे. आणि परवा काय झालं, एक मोठा विक्रम केलास तू. काय केलास तू? मी ब्रायडल मेकअप केलास ना? किती मिनिटात केलास? 26 मिनिट 26 मिनिटमध्ये. बापरे, 26 मिनिट्समध्ये मला नसलेले केस सुद्धा सावरता येत. एकदा जे काही तुम्ही मेकअप करणार आहात किंवा पर्सनल म्हणजे मग तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला जाणार असाल, मग तो
मी तुम्हाला दाखवते की कसं करायचं सायंटिफिक कोमी. पहिला माहिती ह्या साईडला मी 10 टाइम्स करायचं आहे. तर मी ह्या साईडला 10 टाइम्स केलेला आहे. तुम्ही बघताय शायनिंग दिसत आहेत माझे हेअर्स. मी ह्या साईडला पण दाखवते तुम्हाला. आता दोन्ही पण इक्वल
अस्मिता एकेडमी आने का और खुश रहने का, अस्मिता एकेडमी आने का और खुश रहने का और शान से कहने का। छोटे हैं मेरे बाल, छोटे हैं मेरे बाल, पर मेरा ही जग में है कमाल। छोटे हैं मेरे बाल, जग में मेरा ही कमाल। इसके लिए मुझे लग रहा है 10-12 तो लोग आने चाहिए। जो स्टेज पे आएगा उनको ही गिफ्ट आएंगे। जिसको लग रहा है मेरे बाल छोटे हैं, जल्दी स्टेज पे
व्हिजिटिंग आहे तुमचे थँक्यू सो मच प्लीज एका ब्युटिशियनला एक राऊंड तयारा बेटा प्लीज तुमच्या मॉडेलसोबत एक वॉक वापरले पाहिजे तर अशा आयशॅडोज वापरताना आता श्वेताली मॅडम तुमच्यासमोर आयशॅडोज यूज करताय अगदी साधं मार्केटमध्ये ज्वेलरी अवेलेबल होईल असे पॅलेट त्यांच्याकडे आहे आणि ह्या पॅलेटमधला हा डार्क ब्राऊन अगदी हलकासा लाईट ब्राऊन पण होऊ शकता तर तो त्या अप्लाय करताना तुम्हाला असं की आपल्याला एका डोळ्याला प्रॅक्टिस होते आणि सेकंड डोळ्याला होत नसते तर हा प्रॅक्टिस पार्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला यूज करायचा आहे फ्लॅट ब्रश आयशॅडोजचा फ्लॅट ब्रश या पद्धतीचा फ्लॅट ब्रश मार्केटमध्ये तुम्हाला मिळेल हा फ्लॅट ब्रश इझिली तुम्हाला फील करण्यास हेल्प होईल तुम्हाला काय होईल की तो किती डार्क आहे किती फेंट आहे याचा तुम्हाला अंदाज येईल ओके तर त्यांनी आयशॅडोज यूज करताना बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मॅडम आयशॅडोज पूर्ण लावायचे का हाफ लावायचे तर आयशॅडोजमध्ये बरेच प्रकार आहेत बरेच फॅन्सी प्रकार आहेत तर जेव्हा तुला सोबत लुक द्यायचा असतो त्यावेळेस शक्यतो सांगेन जे लोक फेअर आहेत जास्त फेअर आहेत त्यांनी बेबी कलर बेबी पिंक कलर पीच कलरचा वापर करावा आणि ज्यांची स्किन डार्क ब्राऊन आहे त्यांनी नेहमी डार्क शेडचा वापर करावा पण कुठेही ते मेकअपला तुम्ही रेड कलरचा वापर करू नाही हां पण काही फंक्शन घरचं आहे आणि तुमचा ड्रेस कोड ही हेवी आहे तर अशा हेवी ड्रेस कोडला तुम्हाला जो काही मेकअप करायचा आहे हा डार्क करायचा आहे पण रेग्युलर जसं की तुम्हाला असं म्हणायचं की तुम्ही सहज मेकअप केला तरी मारुती रोडला फिरू शकता इतक्या इझिली तुम्ही गावात फिरू शकता अशा जेव्हा तुम्हाला मेकअप करायचे असतात त्यावेळेस ते मेकअप तुमचे डिसेंट झाले पाहिजे पाऊडर येतात तेव्हा हे कलर दिसत असतात खूप दिसत असतात ओके तर त्यासाठी तुम्हाला अशा लाईट कलर यूज करायचे आहेत आणि यूज करताना तुम्हाला लक्षात घ्यायचे एक छोटेसे 2 पॉईंट सांगते जेव्हा तुम्ही आय मेकअप करता त्यावेळेस लक्षात ठेवा जेवढं तुमची
यहाँ आके कौन करके दिखाएगा हमें सूर्य नमस्कार। स्टेज पे करना है, स्टेज पे करना है। स्टूडेंट्स का ध्यान सबका रहना चाहिए। प्रॉपर सूर्य नमस्कार चाहिए, प्रॉपर। शिवाय शिपिंगचे वेगळे. तर विचार करा, जेव्हा ब्रायडल असते, एखादी ब्रायडलला जेव्हा साड्यांचं जर तुम्ही बघितलं तर मिनिमम 11 साड्या ते आपल्याला घेतात. तुम्ही जर 11 साड्या जर फोल्डिंग करून त्याला प्रॉपर करून देत असाल तर तुमच्या एका बिझनेसची सुरुवात होऊ शकते किंवा तुमच्या स्वतःसाठीही याचा उपयोग होऊ शकतो. तर अशी ती फोल्ड केलेली साडी असते ज्यातून तुम्ही डायरेक्ट ही साडी अप्लाय करू शकता. ह्याच्यामध्ये टिकल्या आणि प्लेट्स ह्या काय केलेल्या आहेत, प्रेसिंग करून ठेवलेले आहेत आणि दिसायलाही इतकं सुंदर पॅकिंग आहे की तुम्ही उपयोगात ठेवू शकता. बऱ्याचदा आपल्या इकडे पद्धत आहे, रुखवतांमध्ये साड्या लावून देतात किंवा मुली 11-15 दिवसांच्या साड्या काय करतात, वेगवेगळं सॉर्टिंग करून ठेवतात. तर तुम्ही अशा पद्धतीनं एक करिअर बिझनेस पण नवीन मुली बनवू शकता. आणि यासाठी अकॅडमी आज महिला दिनानिमित्त जर तुम्ही या क्लाससाठी जर ॲडमिशन केलं तर 50% ऑफ तुम्हाला ऑफर केलेली आहे. 2000चा क्लास आहे, तो तुम्हाला फक्त 1000 रुपीजमध्ये ठेवला आहे. म्हणजे 1000 रुपीजमध्ये शिका आणि बरेच हजारो पैसे कमवा किंवा स्वतःसाठी याचा वापर करा. यासाठी ही साडी दाखवण्यात आलेली आहे. कुणाला जर ही साडी बघायची असेल तर मी श्वेता मॅडमकडे देते, त्या पास करतील. टीम की तरफ से थैंक यू सो मच कहती हूँ जो अपने इधर से आज आप बहुत कुछ लेके जा रहे हैं. ये हमें बहुत बड़ी खुशी हो रही है आपका फेस देख के. एवरीवन थैंक यू सो मच. मैं पूरी अस्मिता एकेडमी की टीम की तरफ से और एक बार सबका तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ जो आज अपने धैर्य डैशिंग धैर्य भाटे के साथ पिक लिया है या इधर अस्मिता मैम के साथ पिक लिया है. और आज का जो एक्सपीरियंस है ये आपको फेसबुक इंस्टा पे मैम के साथ टैग करना है. इसमें से भी हम लकी ड्रॉ निकालने वाले हैं. आपको अभी फोन करना है, उसके साथ आपको कूपन्स मिले हैं. तो ये कूपन की वैलिडिटी 31 मार्च तक की है. ये लेते वक्त आपको अपॉइंटमेंट लेनी है. विदाउट अपॉइंटमेंट आपकी अपॉइंटमेंट नहीं ली जाएगी. आपको कॉल करेंगे कि गिफ्ट किसको देना है. प्रियंका माने, मी इचलकरंजीवरून आले ना. मी तुम्हाला कॉल केला होता मेकअपसाठी विचारला. थँक्यू सो मच. इचलकरंजीवरून आलेले आहेत. खूप स्वागत आहे. थँक्यू मॅम. मॅमचं सकाळचं स्टेटस राधाकृष्णाचं रोज डेली असतं. काय गाणं आहे सांगायचं. माझं नाव श्वेतांजली माने, सांगली विश्रांत नाही बांधला आहे. तुमचा म्हणजे मी आता 2च दिवस सेव्ह झाले त्यामुळे 2 दिवसातच स्टेटस दिसायला लागलाय. तुमचं इंस्टाग्रामवर बघते म्हणजे छान वाटते मला, तुमचं म्हणजे इन्स्पायरेशन मिळते मला. आणि ते 2च दिवस मी बघितले स्टेटस, त्यामुळे मी सांगते की पहिलं ते कृष्णाचा तुमचा स्टेटस असतो. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं नामनारायणं जानकीवल्लभं नामनारायणं